नमस्कार, मी तुमचा होस्ट महेंद्र देसाई तुमचं ह्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आदमापूरला चाललो आहे बाळमामाच्या दर्शनासाठी। लई दिवस झालं जायचं म्हणत होतो, आज तो योग आला बाळमामाच्या कृपेने। आता आपण पेटवडगावमध्ये आलोय। आता इथून पुढं कोल्हापूर करत करत पुढचा रस्ता पूर्ण करायचा आहे। ट्रॉफिक पण तसं भरपूर आहे। पेटवडगावमध्ये ट्रॉफिक हे असतेच मोस्टली। या सर्कलपासून जो रोड डाव्या साईडला गेला आहे हा एस टी स्टँडकडे गेलेला आहे आणि आपल्याला सध्या तिकडे जायचं नाही, त्यामुळे आपण स्लो चाललोय। आता आपण टोप संभापूरमध्ये आलो आहे। टोप संभापूरमधली गणरायाची ही खूप सुंदर आणि प्रसिद्ध अशी मूर्ती आहे। जर तुम्ही ज्योतिबाचा व्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला ते कळालंच असेल, आणि जर बघितला नसेल तर तो नक्कीच बघा। लिंक सुद्धा शेअर करतोय। ही प्लेस वन डे ट्रिपला फॅमिलीसाठी फिरण्यासाठी खूपच सुंदर अशी प्लेस आहे। कोल्हापूर आत्ता सोडलंय आणि आपण आता पुढे चाललोय कागलच्या दिशेने। कोल्हापुरात आत काही गेलो नाही कारण त्याची काही गरज नाही, कारण हायवेवरून डायरेक्ट कागलला निघालंय। कागलमध्ये आलोय आपण आता, आणि पुढं गाव राहते, पण आपल्या इथूनच राईट टर्न घेऊन आदमापूरला जायचं आहे। कागल सोडले आणि आता आपण पुढे चाललोय आदमापूरकडं। कागलमध्येच लस्सी घेतली, तसा नाश्ताच करायचा होता पण उन्हामुळं आम्ही लस्सीच घेतली। हॅलो, आता आपण सिद्धनेरली जवळ आहे इथं। आता आपण चाललेलो आहे आदमापूरला। इथं तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं, अचानकच प्लॅन ठरला। तसंच काल पुण्याला पण गेलो होतो, तिकडचं काही मी शूट केलं नाही कारण बघायला गेलो होतो, तर कामानिमित्त गेलो होतो। गडबड होती त्यामुळे शूट पण करता आलं नाही, कारण शूट करायला म्हणजे ते वेळ भरपूर लागतो शूट करण्यासाठी म्हणून, त्यामुळं ते काही मी केलेलं नाही। आणि आता आदमापूरला चाललो आहे। आदमापूरला बाळमामाचं दर्शन घ्यायचं आणि रिटर्न निघायचं। बघूया कसं काय होतं ते। आपण आता इथं पेट्रोल पंपावर थांबलो आहे। हा पेट्रोल पंप आहे, इथं आपण आता थांबलो आहे। एक थोड्या वेळात निघायचं नाही म्हणत आता 90 किलोमीटरच्या आसपास अंतर आपण कवर केलं आहे। आता पुढे बघूया, आदमापूरचं बाळमामाचं दर्शन घेऊया आणि मग कोल्हापूरला जायचं माझ्या डोक्यात आहे। जर वेळ राहिला तर रंकाळा करून जायचं आहे किंवा अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे। जर घेतलं तर ते तुम्हाला कळेलच। भेटू आपण पुढे। फायनली आपण आता पोहोचलोय आदमापूर बाळमामा मंदिरात। चाललोय आता आपण। बघू शकता तुम्ही पूर्ण गर्दी, दर्शन श्री बाळमामाच्या दर्शनाच्या रांगेत आता चाललोय आपण। बघू फोटो तर अजून तरी कुठे काही दिसलं नाही। बाळमामाचं दर्शनाच्या रांगेत आहे सध्या, फोटो काढण्याचे मना आहे, त्यामुळे आता आपण बाहेर पडल्यावरच भेटू। मस्तच वातावरण आहे सध्या।
आदमापुरातलं. नमस्कार. आता आपण आदमापूरमध्ये आता हा तिसऱ्यांदा आलो आहे. ज्या वेळी आलो त्यावेळी गर्दीही होतीच. आपण बघू शकता पूर्ण गर्दी आहे आदमापूरमध्ये सध्या. आत्तापर्यंत जे काही ब्लॉग केले ते मोठे होते. हा ब्लॉग कसा जास्त काही मोठा होण्याची शक्यता नाही, कारण फक्त आम्ही तासगावातून आदमापूरला आलो आणि आता इथून माघारी चाललो आहे. त्यामुळं तासगावातून निघालो, आष्टा, कोल्हापूर आणि पुढं कागल करत आम्ही आदमापूरला आहे. या अशाच रूपनं माघारी जाणार आहे. त्यामुळं आता जातानाचा शूट काही मी करणार नाही. सगळं त्यामुळे अंधार पण होणार आहे, त्यामुळे काही दाखवताच येणार नाही तुम्हाला. त्यामुळं आजचा व्लॉग मी इथंच संपवतो. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हां, कमेंट करायला मात्र विसरू नका.